हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. आत्तापर्यंतचे जे व्लॉग चालत होते सगळे सावनेरचे होते. ॲक्च्युली भरपूर व्लॉग झाले त्या दिवशी. आम्ही कंटिन्यू फिरत होतो, कंटिन्यू ट्रॅव्हलिंगमध्ये. तर ॲक्च्युली रात्री केली होती मी खिचडी. मूग असते ना, हिरव्या टर्फलवाली मूग आणि राईस ह्या दोघांचं. तर ही जी रेसिपी आहे ही आहे आपलं विष्णूजी की रसोई, त्यांची रेसिपी आहे. ॲक्च्युली आम्ही नेहमी जात असतो तिथे, त्याच्यामुळे मला माहिती आहे की ती कसं असते. आणि मुद्दाम काल ते अन्वीसाठी बनवलं होतं, तिने खूप आवडीने खाल्लं. आणि मेन म्हणजे पौष्टिक आहे आणि कुठलंही तिखट वगैरे नाही घालावं, त्यामुळे मुलं इझिली खातात, छान आवडीने खातात. व्यवस्थित छान त्याच्यावर तूप घालायचं आणि द्यायचं मुलांना. काय जा समोर बस, मी काही नाही तिथे. सो अजूनही थोडीशी खिचडी बाकी आहे. ॲक्च्युली भरपूर बनवली होती पण संपली सगळी आणि थोडीशी बाकी आहे. तर तिला आता गरम करून देते, व्यवस्थित पूर्ण त्याला तयार करते. गरम पाणी घालून, कारण त्यात थंड पाणी नाही घालायचं, गरमच पाणी. देत असणार तर नॉर्मल जसं आहे तसं देऊ शकता, विदाऊट कुठलं तिखट किंवा मिरची घालून. आणि जर आपल्याला खायचं असेल तर दोन प्रकारे त्याला ॲडिशनल करता येते. एक म्हणजे जिरा मोहरीचं फोडणी देऊ शकता तुम्ही तुपातली. त्यानंतर दुसरं लाल मिरचीचा तडका देऊ शकतो. त्यानंतर पण तो म्हणजे असं नॉर्मल भात न खाता बाकी भाजीबरोबर तुम्ही हा पण खाऊ शकता. इतकं छान वाटतं ते खाताना. आणि एक कसं आहे, रोजच्या याच्यातून थोडंसं चेंजेस झालं की छान वाटतं. काल आम्ही पण खूप आवडीने खाल्लं. मला तर असं वाटलं मी अंगणवाडीतली खाते. मला खूप म्हणजे लहानपणापासून मला अंगणवाडीची खिचडी खूप आवडते. आणि एवढ्यात ना ते ॲक्च्युली पॉसिबलच होत नव्हतं, मिळतच नव्हती कुठे. कारण कसं आहे, जोपर्यंत मुलांची ॲडमिशन राहत नाही तोपर्यंत तिथून आणून म्हणजे मागून आणणे बरोबर नाही वाटत. तर फायनली रेसिपी मिळाली असं म्हणायला काही हरकत नाही आहे मला. तर हे तयार केलं मी. ॲक्च्युली याच्यातनं पाणी भरपूर घालावं लागतं, कारण ते एकदा थंड जर झाली ना तर ती थोडीशी घट्ट होते. त्याच्यामुळे आधीच घालताना थोडंसं जास्त पाणी घालून बनवायचं. मी झोपली आहे आणि मी थोडा वेळ आता आराम करते. भेटू संध्याकाळला. थोडंसं मला लॅपटॉपचे काम आहेत, यूट्यूबचे काम आहेत, ते करते, थोडा आराम करते. भेटू आपण संध्याकाळला. आणि बघू आज काय बनवायचं. काल जसं तिला खिचडी बनवून दिली होती, तर आज पूर्ण काहीतरी वेगळं बनवून देण्याचा प्रयत्न करेन. कारण काय होतं ना, ती संध्याकाळला जेवण करत नाही आहे. मेन म्हणजे ती मॉर्निंगला जेवण करते, काही टेन्शन नाही, पण संध्याकाळला थोडंसं ना तिला सध्याचं वेगळं थोडंसं
सुरू केलेलं आहे मी जेवणाच्या व्यतिरिक्त आणि हेल्दी पण राहील असं काहीतरी. तर चला भेटू संध्याकाळला. सो स्टे ट्यून. सो आत्ता वाजले 5:30. मी झोपून उठली आहे आणि अजय पण येतो आहे, लवकरच येतो आहे. मला ॲक्च्युली टेलरकडे जायचं होतं पण कॉल केला त्यांना तर त्या घरीच नाही आहेत. त्याच्यामुळे आता बघू उद्याला जर पॉसिबल झालं तर उद्याला जाणार. काय शिवायला देत आहे काय तर तुम्हाला समोर व्लॉगमध्ये माहीत होईल समोरच्या 1-2 दिवसांमध्ये किंवा संक्रांतीमध्ये. ॲक्च्युली ही सगळीच तयारी संक्रांतीची सुरू आहे माझी. अन्वीच्या हाताला धागे बांधून दिले, तिचे धागे तुटलेले होते खूप दिवसापासून. तर लहान मुलांना तर धागे असले नक्की छान दिसतं, नाही तर ते कसे तरी वेगळे साथ दिसतात मोकळे मोकळे. तर आत्ता बनवते आहे मी ज्यूस. ॲक्च्युली मोसंबी आणली होती आम्ही सावनेरवरून. तुम्ही मागचे 3-4 व्लॉग बघितलं असेल, सगळे सावनेरचेच होते. आज जो अपलोड केलेला आहे तो पण सावनेरचाच होता. जो मॉर्निंगला आम्ही मंदिरमध्ये गेलो होतो तर तिथून बागेतून काही मोसंबी आणले तर याचा ज्यूस काढायचा मला आता. कारण आता थोडंसं वेळ आहे जेवणाला वगैरे, तर या वेळेला पिऊन होऊन जातं. कारण संडेला पण मे बी थोडंसं बिझी शेड्यूल राहील कदाचित. प्लस आपल्याकडे नवीन मिक्सचर पण आहे आता. ज्युसर आहे, मेन म्हणजे ज्युसर आहे, तर त्याच्यामध्येच बनवून बघते. आधी मी एक प्लास्टिकचं येतो, जर तुमच्याकडे ज्युसर नसेल, इतके ज्युसरचं भांडं नसेल तर एक अशा प्रकारचा ज्युसर येतो. ज्युसर म्हणजे याला फक्त पिळतात आणि हा आहे फक्त मोसंबीचा. यावर फक्त मोसंबीच करू शकतो आपण. डाळिंबाचं वगैरे मला नाही वाटत होईल, कारण याच्यावर कसं असते, याला कट करायचं मधातून आणि मग इथं ठेवून अर्ध भाग इथं ठेवून याला बस असं फिरवायचं आहे थोडंसं फोर्सनी आणि सगळं जो पण एक्स्ट्राचा आहे ना तो इथे जमा होतो आणि रस खालच्या साईडला चालला जातो. तर हे पण छान आहे. विदाऊट इलेक्ट्रिक यूज करून करता येतं आपल्याला. कमी जर करायचं असेल 1-2 मोसंबीचं तर यावर करू शकतो. मी आतापर्यंत याच्यावरच करत होते. त्या दिवशी पण अन्वीला एक मोसंबीचा काढून दिला, तो पण यावरच मी केलेला. काहीतरी चूक झाली आहे माझ्याकडून ज्यूस बनवताना. जो पल असतं ना, म्हणजे जो फेकण्याचं जे असतं ज्यूस बनवण्यानंतर, तो पण ॲक्च्युली ज्यूसमध्ये मिक्स झाला. तर मला वाटते मी जास्त त्याला असं काय म्हणतात प्रेस करून नाही करायला पाहिजे होतं. कारण जर प्रेसचं असतं तर तिथे प्रेससाठी काहीतरी दिलं असतं. तर ॲक्च्युली ते इतकं कडू वाटतं की मी आता सगळं फेकून दिलं. बरं झालं खूप कमी मोसंबीचं ते बनवलं. आता काही नाही, आपलं जे देसी स्टाईल आहे बस त्याच्यानेच बनवते आता. जे मगाशी दाखवलं तुम्हाला हाताने बनवायचं त्यानेच. याच्यामध्ये मी नेक्स्ट टाईम याचं ॲक्च्युली काय आहे ना, एकदा करून बघेन पुन्हा. याला दाबायला नाही पाहिजे तो मला असं वाटते, कारण दाबल्यामुळे काय होतं ना, आउटर जो कवर असतो मोसंबीचा तो थोडासा कडू असतो, तर तो पण त्यामध्ये मिक्स झाला. त्यामुळे टेस्टच चेंज झाली पूर्ण तोंड खराब झालं. एवढं कडू वाटत आहे की ज्याची काही लिमिटच नाही आहे. म्हणजे मोसंबीसाठी जर नुसतं तुम्हाला ज्युसर घ्यायची गरज नाही, तुम्ही आधी पण करू शकता आणि लवकरच होतं. मोसंबी व्यवस्थित पिकली असतील ना की छान. हे बघा
पूर्ण पोकळ पर्यंत व्यवस्थित करायचं याला. आता मी जेवण करून देतो. अन्वी मे बी ताप काढेल, तिचं अंग थोडंसं गरम आहे आज. तर आजचा व्लॉग मी इथंच एंड करत आहे. आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये छानसा व्हिडिओ घेऊन. बाय बाय.